निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज. वंदन करून स्मरण करून भगवान संत भगवान बाबा पिंपळणी गावचे दैवत लक्ष्मी माता बजरंगबली, त्याचप्रमाणे संत बाळूमामा या आपले जोरवे गावचे ग्रामदैवत दत्त महाराज या सर्व देवतांना खऱ्या अर्थाने साक्षी ठेवून वंदन करून मी आमचे बंधू राज्याचे नेते माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे अध्यक्ष श्री रोहन साहेब, नवनिर्वाचित नगराध्यक्षा, आमची कन्या म्हणतो मुद्दा म्हणून की त्यांनाही सांगायचं की वारसानं जे आलेलं आहे ते आहेच आहे आणि ते राहणारच. त्याचं कारण असं तुम्हाला उत्तर द्यायला किंवा तुम्हाला आमच्याशी जे काही संवाद करायचा, कुठल्या भाषेत करायचा, तो ज्या पद्धतीने तुम्ही करतात, त्यामुळं तुम्हाला हे सांगणं आहे की आमची कन्या मैथिलीताई तांबे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व त्यांचे सर्व नगरसेवक नगरसेविका, उपस्थित व्यासपीठावरील सर्वच आदरणीय ज्येष्ठ तरुण मित्र, त्याचप्रमाणे आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये आदरणीय ज्येष्ठ माता बंधू भगिनी, त्याचप्रमाणे अंतःकरणामध्ये असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मित्र, महिला भगिनी, या सगळ्यांच्या साक्षीनं खऱ्या अर्थानं भाऊ मी तुम्हाला एक शब्द देतो. या व्यासपीठावरून बोलत असताना आता जे काही विकासाच्या बद्दल सांगितलं गेलं त्यांना मी धन्यवाद देतो. त्याच्याही पुढे याची काळजी घेऊन हे करत असताना यामध्ये कितीतरी मुली असतील शाळेत जाताना येताना की नाना असं असं झालंय, एस टी स्टँडवरती जवळच्या मुलीचा धक्का दिला आणि विश्वासराव आपण गणेश आपण ह्या सगळ्याच्या गोष्टी जे काही तिकडनं येतं तिकडनं, म्हणजे मला राजकीय याच्यावरती बोलायचं नाही, परंतु ज्या काही पाकीटमार, जे काही चोर चिलट येतात त्यांच्या याचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस सोबत असतो. सांगण्याचा भाग असा की त्याच अनुषंगानं जे काही करायचं सांगायचं हा वारशानं आलेला अधिकार आहे. तुम्ही 40 वर्षाचा मागता, मी त्याच्याही वर्ष, माझं तर 59चा माझं चालू आता 59 वर्ष वय आहे. परंतु ऐकिवातलं ज्या घराण्यात जन्माला आलो त्या घराण्याचा वारसा सांगत असताना खिरविऱ्याला आदरणीय तीर्थस्वरूप भाऊसाहेबांनी दादांनी जी काही सावकारशाहीची होळी केली त्या होळीपासूनचा हा वारसा, त्याच्या आधीच्या पासूनचा वारसा 60 वर्ष होऊन गेले. तुम्ही 40 वर्ष केलं काय म्हणता, तर हे वर्षानुवर्ष चाललेलं काम या घराण्याचं आहे. चूक आमची झाली खऱ्या अर्थानं, त्याच्यामुळं कोल्या कुत्र्याच्या हातात सत्ता गेली हे कबूल करायला मला कुठल्याही प्रकारचा खेद वाटणार नाही. का जे चुकलंय ते चुकलंय. आपल्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं भावी गर्दी आहे. ही जी गर्दी आहे ह्या गर्दीचं जर तुलना करायची म्हटली तर ही 2024ला जो काही निकाल लागलाय त्या निकालाच्या अनुषंगानं माणसांनी या
तमाम जनतेने येण्याचं जे ठरवलं हे तुमच्या आमच्यावरती सगळ्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थानं तालुक्यावरती असलेलं प्रेम का तालुका कुठं जाणार, तालुका हे एक आपलं कुटुंब आहे. ह्या सगळ्याच माणसांनी त्या कुटुंबाची जबाबदारी घेतलेली आहे खऱ्या अर्थानं. म्हणून ही गर्दी आहे, ही गर्दी कायम अशीच राहील. ह्या गर्दीच्या नादाला लागू नका. का ह्याही गर्दीमध्ये एकटा शरद नानाच नाही, तसे असंख्य वाघ आहेत जे तरुण की जे लोक धर्माच्या नावानं आपल्या तरुणांना बिघडवतात. तर भाऊ मी हे शब्द देतो की आपले हे जे शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातले तरुण जे काही धर्माच्या नावानं जे काही लोक बिघडवायचा का प्रयत्न करतात ते खऱ्या अर्थानं थांबतील याची मला खात्री आहे. का जे धर्माच्या नावानं सांगणारे जे आहेत त्यांच्याबद्दल काय आहे ते मला फोनवर विचारतील, नाना असं असं झालं ना, असं असं माणूस झाला होता, त्याची अख्खी खाणेसुमारी माझ्याकडे आहे. ती जाहीर बोलायची वेळ येणार नाही, ही वेळ ती येऊ देणार नाहीत. ते लोक त्याची काळजी घेतील. ह्या अनुषंगाने मी सांगतो की महिला भगिनींना, मुलांना, तरुणांना आणि आदरणीय ज्येष्ठ वर्गाला, ज्येष्ठ माणसांना ह्या सगळ्या गोष्टीची आपण ह्या अनुषंगाने खात्री देत आहोत की ती आपली नैतिक जबाबदारी आहे. विकासावरती भाऊ बोलतील, गणपत नाना बोलले, बाकी सगळे बोलतील, शिवाजीराव बोलले, ह्या सगळ्या गोष्टी होतील. विकास होत आलेला आहे, होत राहील. परंतु त्या अनुषंगानं जर त्या अनुषंगानं बाकी बोलतील. पण मला सांगायचं आपल्या तरुण मित्रांना की हे जे धर्माचे सांगणारे लोक आहेत, आपण हिंदू नाहीत का? होय, आपण हिंदू आहोत. सगळ्या युवक मित्रांना, सगळ्या बांधवांना मी जाहीर आवाहन करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि त्या दैवताला साक्षी ठेवून आपण शपथ घेऊया की हे जे धर्माच्या नावानं आपले माथे भडकवणारे जे कोणी असतील त्याला पहिलं आपण मातीत गाडूयात. आणि त्याची सुरुवात आपण ह्या पिंपळणे नगरीतून करण्यात. ह्या पिंपळणे नगरीला वारसा आहे देवनदीचा. ह्या देवनदीच्या साक्षीनं पिंपळणेकर, पंचक्रोशी आणि संपूर्ण तालुका हा भाऊ आपल्या पाठीशी उभा राहील. ते माथे भडकवणाऱ्याच्या पाठीमागे जाणार नाही ही अशी ग्वाही देतो. आणि मी आमच्या ह्या तरुण मित्रांना धन्यवाद देतो. पिंपळणेकर झाले, बाकी पंचक्रोशीतील त्यांनी जे काही योगदान नाही म्हणता यायचं, त्यांची जी काही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली, म्हणून मी खऱ्या अर्थाने या तरुण मित्रांना धन्यवाद देतो. आणि जाता जाता एक सांगेल, समोरच्यांना जाताना एक सांगेल, कालचं जे पोरग आलं त्याला एक सांगेल की भाऊ कुणाचाही बोट धर, कुणाच्याही बोटाला धरून चाल, पण तालुका म्हणून कुटुंब आणि कुटुंब म्हणून तू तालुक्याच्या आमच्या नादी लागशील तर खऱ्या अर्थानं तुला फिरणं मुश्किल होईल. आणि हे तू चॅलेंज समज. सांगायचं तात्पर्य असं की 17 फेब्रुवारी 2024 महाराजांच्या 19 फेब्रुवारीच्या जयंतीची, शिवजन्मोत्सवाची तयारी चालू असताना त्यात घाट घालून सेपरेट शिवजयंती करायची, पक्षाची करायची. गेले कित्येक वर्ष पक्षविरहित सगळ्या समाज बांधवांना धरून शिवजयंतीचा शिवजन्मोत्सवाचा जो काही कार्यक्रम करायचा त्यात त्यांना घाट घातला. एक पिल्लू सोडलं आणि तो घाट त्यांना केला. 17 फेब्रुवारीला स्टँडवरती बोलवून त्याला सांगितलं का बाबा असं बरोबर नाही, महाराजांच्या बाबतीत बरोबर नाही आहे, आपण सगळेच सोबत करू, पक्ष बाजूला ठेवू. परंतु ऐकलं नाही.
मी आमदार आहे, महिला भगिनी आहे, त्या भाषेत मला आता सांगता नाही यायचं. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे काय भाषेत त्याला सांगितलं असेल. परंतु 18 फेब्रुवारीला मला फोन आला की नाना तुम्हाला त्या स्टेजवरती थांबावं लागेल. म्हटलं नाही, महाराजांच्या दर्शनाला जाईल, स्टेजवरती मी थांबणार नाही. महाराजांचं दर्शन घेईल, मी निघून येईल, परंतु त्या स्टेजवरती थांबणार नाही. का सगळे महाराजांचे मावळे हा जो उत्सव साजरा करत होते त्यात यांना, त्या उत्सवाच्या याच्यात यांना बिबा कालवला, त्याच्यासोबत थांबणार नाही. भाऊ तुला, भाऊ म्हणजे कोणता भाऊ? हा, तो भाऊ नाही. हा, तो भाऊ नाही. पोरं बोलता बोलता आपण आदरानं बोलतो, तो भाऊ नाही. भाऊ नात कुणाचाही कर, पण आमच्या भावाचा नात करशील तर हा शरद नाना तुला 50 ठिकाणी वाचवलंय, परत तुला फोन करायची वेळ येईल त्यावेळेस शरद नाना नसेल. म्हणून सांगतो जाता जाता की आपल्याला मूठ वज्र उत्कारावं लागेल. ती वज्रमूठ आपल्या एकीतून होईल. आता बऱ्याच जणांनी सांगितलं, मी या तमाम जनतेच्या साक्षीनं सांगतो भाऊ, मी प्रचार करत असताना 80% गणपत नानांना माहिती आहे, रोम साहेबांना माहिती आहे, सगळ्यात पुणेकर बाबांना माहिती आहे, 80% घर टू घर घेतलं. त्यात प्रचारात सांगताना हे सांगितलं, दोन्ही गणाचे उमेदवार जे कोणी असतील ते आणि गटाचा जो कोणी उमेदवार असेल तो, त्यांच्या वतीनं मी हे फिरतोय, प्रचार करतोय. ते काय मला तिकीट म्हणून मी फिरतोय हा भाग कृपया डोक्यातून काढून टाका. हेही मी सांगतो की जे भाऊ उमेदवार देतील गटाचा, तमाम जनतेच्या साक्षीनं सांगतो, भाऊ गटाचा उमेदवार जो देतील त्या उमेदवाराच्या सोबत थांबून ढालीसारखं तलवारीसारखं त्याही माणसाचं मी काम करेल. हा माझा शब्द असेल नवे नवे राहील. दोन्ही गणाच्या सांगायचं त्यात असं, दोन्ही गणाचे जे उमेदवार असतील ते पण. मला त्यातून एक सांगायचं का तिकिटासाठी त्याला दिलं म्हणून मी नाराज, मला दिलं म्हणून तो नाराज. हे मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की त्या गटातटाच्या याच्यात पराभव जो जागी झालेला आहे तर त्यांच्या कर्तृत्वावर झालेला नाही. गटातटाच्या याच्यात जो झालेला आहे, भविष्यात आपल्याला हे सुधारून करायचं आहे, सुधारून करायचं. माझा हा आरोप नाही, मी सर्वांना आदरपूर्वक सांगतो, आदरानं सांगतो, विनंती करतो की आपल्याला हे गट तट हे बाजूला ठेवावे लागतील आणि ते ठेवून आपल्याला हे काम करावं लागेल. सुरुवात माझ्यापासून झाली तरी मला चालेल, आपल्या सर्वांना मंजूर आहे. हा, तर ह्या पद्धतीने आपण हे काम करूयात. आणि आदरणीय संपूर्ण व्यासपीठाची परवानगी घेऊन या काही तरुण वर्गाची भाऊंना मी विनंती करेल की एक 15-20 मिनिटं तरुण मुलांसाठी आपण या स्टेजवरती त्यांच्यासाठी द्यावा, असे तरुण मुलांच्या वतीनं मी आग्रह धरेल, आपणास विनंती करेल. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला आपण सर्व हिंदू, जय जय सियाराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय, जय भवानी. धन्यवाद. रामकृष्ण हरी म्हणायचं आपल्याला तर. त्यात राम आहे, कृष्ण आहे आणि आपला पांडुरंग आहे, त्यामुळे रामकृष्ण रामकृष्ण हरी, रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी.